नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत चौकीदार गट ड च्या पदाकरता 446 जागाकरिता फॉर्म भरणं चालू झालेले आहेत. तर ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर आपण या भरतीकरता लागणारे आवश्यक प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पुढचा प्रश्न आपण बघूया. चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? जवळजवळ सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? बाणभट्ट होता का, कालिदास होता, चाणक्य होता का, अशोक होता? कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते बघा, चाणक्य. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोकण किनारपट्टीची लांबी तुम्हाला विचारलेली. याच्यावर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोकण किनारपट्टीलगत कोणते शहर येते किंवा कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे, अशी प्रश्न याच्यावर या किनारपट्टीवर येऊ शकतात. बघा, कोकण किनारपट्टीची लांबी किती ते बघा. पर्याय काय दिले तुम्हाला? 800 किलोमीटर, 600 किलोमीटर, 500 किलोमीटर, 720 किलोमीटर. किती लांबी येते? तर कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे 720 किलोमीटर येते. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. कोणत्या जिल्ह्याला लागून ही किनारपट्टी आलेली आहे? महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग या 6 प्रशासकीय विभागापैकी कोकण विभागाला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. म्हणजेच त्यामध्ये 7 जिल्ह्यांना ही किनारपट्टी लागून आहे. मग असाही प्रश्न तुम्हाला येईल की जे 7 जिल्हे आहेत की ज्याला समुद्राची किनारपट्टी लागून आहे, ते 7 जिल्हे कोणकोणते आहेत? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी लिहून देतो आहे. पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग. या 7ही जिल्ह्याला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. व्हिटॅमिन B12ची कमतरता कोणता रोग निर्माण करते? शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 जर कमी झालं, त्याची कमतरता झाली, तर त्यामुळं कोणता रोग होतो किंवा निर्माण करते? बघा, स्कर्वी, ॲनिमिया, रिकेट्स आणि बेरीबेरी. तर व्हिटॅमिन B12ची कमतरता कोणता रोग निर्माण करते? तर ॲनिमिया. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघू. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे की सर्वोच्च न्यायालय कुठे असेल भारताचं? मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई? योग्य उत्तर येईल याचं नवी दिल्ली. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर की भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. जर असा प्रश्न तुम्हाला आला की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली, तर हिची स्थापना झालेली बघा 28 जानेवारी 1950 रोजी. आणि कुठं स्थित आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेचा भाग 4 जो आहे कशाशी संबंधित आहे? पर्याय पहा काय? मूलभूत अधिकार, त्यानंतर राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वे, मूलभूत कर्तव्य किंवा निवडणूक प्रक्रिया. कशाशी संबंधित आहे? तर भाग 4 हा जो आहे तो राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वाशी संबंधित आहे. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न आपण बघूया. तामिळनाडू या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? तामिळनाडू राज्याची राजधानी तुम्हाला विचारले बघा. पर्याय पहा काय? चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, कोची. कोणती राजधानी तामिळनाडू राज्याची? योग्य आणि अचूक उत्तर तुम्हाला द्यायचे. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई.
म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि हा चूक उत्तर आहे. तर बघा, या चेन्नईलाच पूर्वी काय मद्राससुद्धा म्हणून ओळखत होते. तर आता या ठिकाणी तुम्हाला हैदराबाद दिलेलं आहे, बंगळुरू दिलेलं आहे, कोची दिलेलं आहे. तर मग हैदराबाद ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हैदराबाद ही तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. आता बंगळुरू कोणत्या राज्याची राजधानी आहे? ती बंगळुरू ही कर्नाटक या राज्याची राजधानी आहे. आणि कोची काय आहे? तर कोची हे केरळ या राज्यातलं एक शहर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते तत्त्व स्टेनलेस स्टीलमध्ये नसते? कोणतं तत्त्व स्टेनलेस स्टीलमध्ये नसतं असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. बघा, लोह, क्रोमियम, निकेल, ॲल्युमिनियम. मग कोणतं तत्त्व स्टेनलेस स्टीलमध्ये नाही आहे? तर ॲल्युमिनियम हे जे तत्त्व आहे हे स्टेनलेस स्टीलमध्ये नाही आहे. म्हणजेच योग्य उत्तर काय? पर्याय नंबर 4. आणि लोह, क्रोमियम, निकेल हे जे तत्त्व असतात हे काय? हे स्टेनलेस स्टीलमध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता? कोणी पुढाकार घेतलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी? अण्णा हजारे, बाबा आमटे, मेघा पाटणकर, नरेंद्र दाभोळकर. अंधश्रद्धा निर्मूलन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे. जवळजवळ 99% हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झालेली? 1757, 1764, 1773, 1782. प्लासीची लढाई कधी झालेली आहे? 1757मध्ये. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल. सत्यशोधक समाजाची स्थापना कोण समाजसुधारक होते? ते समाजसुधारक होते बघा, महात्मा ज्योतिराव फुले. आता या ठिकाणी तुम्हाला पर्यायी राजा राममोहन राय, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांचंसुद्धा कार्य तुम्हाला माहीत पाहिजे की राजा राममोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली किंवा लोकमान्य टिळक यांचं कार्य काय, न्यायमूर्ती रानडे कोण होते. तर आपल्याला या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली हे विचारलं, त्याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तर पुणे या ठिकाणी केलेली आहे. आणि कधी केली असा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्याचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला लिहून देतो आहे. तर 24 सप्टेंबर 1873मध्ये पुणे या ठिकाणी स्थापना केलेली आहे. 24 सप्टेंबर 1873मध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. न्यायमूर्तीची नियुक्ती या संदर्भात भारतात कोणती प्रणाली लागू आहे? न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यासाठी कोणती प्रणाली लागू आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा. पर्यायामध्ये दिले संसद नियुक्ती प्रणाली, त्यानंतर कोलेजियम प्रणाली, त्यानंतर राष्ट्रपती निवड प्रणाली आणि न्यायालयीन मतदान प्रणाली. तर न्यायमूर्तीची नियुक्ती करायची या संदर्भामध्ये भारतामध्ये कोणती प्रणाली लागू आहे? तर ती प्रणाली आहे बघा कोलेजियम प्रणाली. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2 कोलेजियम प्रणाली. पुढचा प्रश्न आपण बघूया. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? असे प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जातात. कळसुबाई शिखर, साल्हेर शिखर, शिखरांची उंची कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, त्याला काय म्हटलं जातं, हे प्रश्न या शिखरावर विचारले जातात. आता कळसुबाई हे शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर. काय उत्तर असेल? तर कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4. आता आपल्याला हे माहीत पाहिजे की कळसुबाई शिखराची उंची किती आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं हे तुम्हाला मी खाली लिहून देतो. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यात. हे मी तुम्हाला सांगितलं तर याची उंची किती आहे बघा 1646 मीटर इतकी या शिखराची
उंची आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आहे, परंतु कोणत्या तालुक्यात आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात हे कळसुबाईचं शिखर आहे. आणि कोणत्या डोंगर रांगामध्ये वसलेलं आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की कळसुबाई शिखर हे कोणत्या डोंगर रांगेमध्ये वसलेलं आहे, तर त्याचं उत्तर राहील पश्चिम घाट डोंगर रांगेमध्ये हे शिखर वसलेलं आहे आणि अहिल्यानगर व नाशिक या जिल्ह्याच्या बाँड्रीवर आहे. प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचं एव्हरेस्ट कोणत्या शिखराला म्हटलं जातं असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर जे कळसुबाई शिखर आहे याला काय महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून सुद्धा संबोधलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती नदी अरुणाचल प्रदेशामधून भारतात प्रवेश करते? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणती नदी आहे की जी अरुणाचल प्रदेशामधून भारतात प्रवेश करते? सिंधू, सतलज, गोदावरी, ब्रह्मपुत्रा. कोणती नदी असेल तर ती नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी की जी अरुणाचल प्रदेशामधून भारतामध्ये प्रवेश करते. म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे पहा, मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणास म्हणतात? सोपा प्रश्न आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या वाचनातून हा प्रश्न गेलेला असेल. मिसाईल मॅन ऑफ द इंडिया कोणास म्हटलं जातं? बघा, विक्रम साराभाई यांना, होमी भाभा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम किंवा सतीश धवन. काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना काय मिसाईल मॅन ऑफ द इंडिया असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्र शासनाची खावटी कर्ज योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे? कोणती योजना? खावटी कर्ज योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्यायामध्ये काय दिले बघा, सहकार विभाग, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभाग, नगर विकास विभाग. कोणत्या विभागाशी संबंधित आहे खावटी कर्ज योजना? आदिवासी विकास विभागाशी संबंधित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.